सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा। खरं तर आजची वार्ताहर परिषद अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाकडे समस्त नागरिकांचं आणि मुंबईकरांचं लक्ष वेधण्यासाठी मी बोलवलेली आहे। विषय गंभीरही आणि महत्त्वाचाही आहे। उद्याच्या मुंबई व मुंबईकरांसमोरील अशांतता व असुरक्षितता होऊ नये यासाठी आजच यावर भाष्य करणं आवश्यक आहे। खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचं ध्येय धोरण, त्यांचे कार्यक्रम, त्यांची विचारधारा मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे। ते त्यांचं स्वातंत्र्य आम्ही मान्यही करतो। पण ज्या वेळेला एखादा राजकीय पक्ष अन्य पक्षाच्या वतीने विचार केला किंवा भारतीय जनता पक्षाने विचार केला तर त्यांच्या ध्येय धोरण, कार्यक्रम आणि मांडलेल्या विचारामुळे जर उद्याचे काही सामाजिक प्रश्न उभे राहणार असतील तर ते वेळीच जनतेसमोर आणणं आवश्यक आहे। आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। दिनांक 22 ऑक्टोबरला सामनामध्ये आपण सगळ्यांनी एक बातमी बघितली असेल, वाचली असेल आणि अतिशय हुशारीने मुखपत्राच्या मुखपृष्ठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मुस्लिम यांचं समर्थन आणि काही लोकांचे फोटो अशी बातमी झळकली। कोणी कोणाला समर्थन द्यावे, कोणी कोणाचं समर्थन घ्यावे तो तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। खरं तर नीट बघितलं तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मतांची पेरणी करण्याचा एक नवीन विचार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हळुवारपणे पहिल्यांदा त्या ठिकाणी मांडला। या विचारामध्ये, या समर्थनामध्ये लांगुल चालनाचा राजकीय स्वार्थी वास आहे। ही एक नरेटिव्ह सेट करण्यासाठी आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठीची केलेली राजकीय पेरणी आहे। खरं तर म्हणायचं होतं मराठी आणि मुसलमान, मराठी आणि मुस्लिम, पण राजकीय हुशारीने आणि थेट बोलायची हिंमत नसल्यामुळे मराठी मुस्लिम असा शब्द वापरला गेला। आणि ही भीती आम्ही का मांडतोय? कारण लगेच त्यानंतर हा कार्यक्रम आणि हा विचारधारा आणि हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम काही मित्रपरिवारातील त्यांच्या भाटांनी सुरू केलं। काही माजी संपादकांनी लगेच व्हिडिओ काढले, अधिकार आहे त्यांचा। काही आजी संपादकांनी त्याच्यावर शो केले, तोही त्यांचा अधिकार आहे। पण हे माजी संपादक, आजी संपादक जे नरेटिव्ह मराठी व मुस्लिम यावरच शो मध्ये चालवत होते आणि मुंबईतल्या महापालिकेच्या जागांमधल्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या झालेल्या किंवा होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये मराठी मतं किती, मुस्लिम मतं किती, मराठी अधिक मुस्लिम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय कसा, याच्या गणिताचा प्रचार करू लागलेत। आणि म्हणून हीच ती वेळ आहे की हे मुंबईकरांसमोर गणित तुम्ही थेट मांडत नाही आहात, आम्ही प्रश्न थेट मांडणार आहोत। हा सगळा जो काही प्रयत्न आहे हा मराठी मतांना भुलवणे
आणि मुस्लिम मतांना फसवण्याचा आहे। खरं तर जी शिवसेना आपण तुम्ही पाहिली, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने जातीपाती धर्माच्या विरहित राजकारण करून मतांची बांधणी आणि आखणी केली। आमचा सवाल उद्धवजींना आहे, आज तुम्हाला जाती आणि धर्मावर मत मागण्याची वेळ का आली? ही पेरणी करण्याची गरज का पडली? उद्धवजी, तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे, त्याही पुढे पोटनिवडणुकीत तुम्ही गेलात आणि लाल बावट्याबरोबर सुद्धा, कम्युनिस्टांबरोबर सुद्धा तुम्ही समर्थन मागितलं। तुमचा प्रश्न अलग आहे। पण आता मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्यावर तुम्ही समाजातल्या विभागण्या का करताय? धर्म आणि समाज, धर्म आणि जात याची पेरणी का करताय? का गरज लागली तुम्हाला? भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट है, ना जात पर ना धर्म पर, किए हुए विकास के काम पर आम्ही मतांची बेगमी करू। उद्धवजी, तुम्हाला आमचा सवाल आहे, मराठी मुस्लिम तुम्ही मांडणी करताय, मग मराठी जैनशी तुमचं वैर का? मराठी गुजरातींच्या विरोधात तुम्ही का बोलता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाही? मराठी मुस्लिम तुम्हाला चालतो, त्यांची बेगमी करता, तर मराठी हिंदू या विषयाला फारकत का घेताय? केवळ मतांसाठी ना? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची तर भूमिका मराठी मुंबई करायची आहे। ना जाती, ना धर्म, ना भाषा, ना भेद। जो मुंबईतला आहे तो मुंबईकर आणि मराठी तर आमचाच। आणि म्हणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मराठी आणि मुस्लिम घेऊन, ज्याला मराठी बोलणार नाहीत आणि मुस्लिमही फसणार नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी मराठी मुंबईकर घेऊन 22 ऑक्टोबरच्या सामन्यातला नवीन सामना आता समोर येतोय, हे आज आम्हाला मुंबईकरांसमोर मांडायचं आहे। का उद्धवजी असा प्रयत्न करायला लागतोय तुम्हाला की कसाबला मराठी सदरावा पायजमा तुम्ही घालणार आहात का? उद्याचे गंभीर प्रश्न या पद्धतीच्या बेगमीच्या मतांवर तुम्ही घेतलेत तर मुंबईकरांसमोर येणार आहेत, त्याची उत्तर तुम्ही तुमच्याकडनं आजच आम्ही मागतो आहोत। एक मोहम्मद अली रोड आणि एक मालवणी, यात ना कधी बुलडोजर चालत ना कारवाई होत, हे तर मुंबईकर पाहतोय। आता 437 स्क्वेअर किलोमीटरच्या संपूर्ण मुंबईत किती मोहम्मद अली रोड आणि मालवणी पॅटर्न तुम्ही करणार आहात? आम्ही न्यायिक नागरिक व्यवस्थांच्या अँगलने विचारतोय, धर्माच्या विरोधात आम्ही नाही। मग मालवणी आणि मोहम्मद अली रोडचे पॅटर्न आता पार्ला, बोरवली, कांदिवली, गिरगाव, प्रभादेवी, माहीम, भांडूप, विक्रोळी, सायन किती ठिकाणी होणार? कारण तुमची बेगमी मराठी मुस्लिम या विषयावर तुम्ही मांडताय। अगोदरच मुंबई त्रस्त आहे, मुंबईकर त्रस्त आहे। अनधिकृत बांधकामाचं पेव तुमच्या राज्यात उद्धवजी तुम्ही थांबवू शकला नाहीत। आता हे नवीन पेव गल्लोगल्ली, चाळी, सोसायट्या, इमारती यांच्या तोंडावर येणार आहे का?
कारण तुम्ही मतांची बेगमी त्यावर करता, याचा अर्थ कारवाई करणारच नाहीत. दुपारच्या आणि रात्रीच्या झोपेपासून मुंबईकर आणि वरिष्ठ नागरिक वंचित आहे. कर्णकर्कश बाईक चालवणारे विशिष्ट समाजाचे विशिष्ट भागातले त्यांच्याच मतांवर तुम्ही बेगमी करतात. मुंबईकरांचा निद्रानाश करण्याचा उद्याचा घाट या तुमच्या बेगमीमध्ये आहे असं आम्ही म्हणायचं का? आणि म्हणून ज्या भागामध्ये आज विशिष्ट पद्धतीच्या लोकांना प्रवेश ते करत नाहीत, त्या भागामध्येही आता विशिष्ट समाजाच्या लोकांचा प्रवेश करण्यासाठीचे मतांची बेगमी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने केली आहे. मुंबईकर सावधान. आणि म्हणून जे स्वप्न औरंगजेब बघून खस्ता झाला, परागंदा झाला, मृत्युमुखी पडला, ते औरंगजेबी स्वप्न महाराष्ट्र आणि मराठी माणसावर कब्जा करण्याचं, ते आता उद्धवजी तुमच्या या बेगमीतनं तुम्ही मराठी माणसावर का आणताय? औरंगजेबाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली आहेत का, आमचा तुम्हाला सवाल आहे. आणि म्हणून ही नवीन हळुवारपणे मांडलेली मतांच्या राजकीय स्वार्थाची बेगमी, दुसरं मुंबईच्या विकास कामामध्ये भ्रम पसरवण्याचा कार्यक्रम, आणि तिसरं महाराष्ट्रातील आणि मुंबईतील नवयुवक तरुणांची माथी भडकवण्यासाठी खोटी पसरवणं, या सगळ्याला आळा आत्ताच घालावा लागेल. आणि ते आमचं कर्तव्य मानून मुंबईभर भारतीय जनता पार्टी जागर मुंबईचा ही यात्रा मी आणि आमचे सहकारी नोव्हेंबर महिन्यामध्ये काढणार आहोत. या जागर मुंबईच्या यात्रेमध्ये यांचे कपडे जनतेसमोर काढण्याची आवश्यकता आहे. लपून छपून बोलणाऱ्यांवर थेट प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. मतांसाठी लांगुल चालन करण्याच्या विरोधामध्ये मुंबईकरांना सजग करण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या विकासाच्या आड कोण हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि भ्रम आणि खोटाचं राजकारण करणाऱ्यांना उघड पाडण्याची आवश्यकता आहे. जागर मुंबईचा ही यात्रा नोव्हेंबर महिन्यामध्ये मी आणि आमचे सगळे सहकारी पूर्ण मुंबईत भारतीय जनता पक्षाची काढू. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सत्य जनतेसमोर पोचवू. ज्या प्रकारे तुम्ही तुम्ही या ठिकाणी यात्रा काढली होता, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार दाखवून दिला होता, त्याच स्वरूपाची जागर यात्रा असणार आहे. ही जागर यात्रा 36 विधानसभांमध्ये पहिल्या फेरीमध्ये आम्ही 36 विधानसभा पूर्ण करू. त्यानंतर आमच्या आघाड्या, विविध मोर्चे आणि वॉर्ड या स्तरापर्यंत घेऊन जाऊ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सळो की पळो करू एवढे प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत. त्यांचा आवाज भारतीय जनता पार्टी बनेल. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चिंताजनक अशी परिस्थिती आहे. पाणी शेतामध्ये आहे. आदित्य ठाकरे दौरा करतात आणि मागणी करतात की 50,000 रुपये हेक्टरी मदत करा. उद्धव ठाकरे देखील बांधावरती गेले होते, त्यानंतर मुख्यमंत्री झाले, त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही. आता आदित्य ठाकरे भाजपा आणि शिंदे सरकारकडे मदतीची अपेक्षा करत आहे. ठाकरे कुटुंब प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. त्या दोघांच्या यात्रा म्हणजे टीजर आणि टोकनिझम आहे. तो टीजर आणि टोकन आहे. त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही सोयरसूतक नाही. आणि आम्ही का म्हणतोय, मग कोल्हापुरामध्ये ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला जी मदत आम्ही केली त्याला विरोध यांनी का केला? 2.5 वर्षाचं स्वतःचं सरकार असताना 50,000 रुपये हेक्टरी का दिले नाहीत? शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू म्हणाले, ते का केलं नाही? आज जी परिस्थिती गंभीर शेतकऱ्यांची झाली आहे, त्या पीक विमाच्या कंपन्या
त्यांना महाराष्ट्रातून हकलवण्याचं, पळवण्याचं, त्यांच्यावर मोर्चे काढण्याचं काम त्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलं. काय परिस्थिती आली आणि म्हणून अडचणीच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र मदत करायची असते. त्यावेळेला केवळ टोकन आणि टीजरचा धंदा करायचा नसतो. उद्धव ठाकरेंनी 2 वर्षापूर्वी अयोध्येचा दौरा केला होता. मात्र 2 वर्षानंतर ते म्हणले की मी लवकरच अयोध्येच्या दौऱ्याला जाणार आहे. 2 वर्ष झाली तरी त्यांचा दौरा होत नाहीये. उद्धव ठाकरेंना अयोध्येच्या दौऱ्याचा विसर पडलाय. मी आता जी मांडणी केली ती त्याचाच रांगोल चालनाचा भाग आहे. अयोध्येचा विसर नाही पडला. अयोध्या विसरणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. कारण अन्यांच्या मताचं काय आणि म्हणून हा जो राजकीय स्वार्थातल्या मराठी आणि मुस्लिम या नवीन समीकरणाची जी बेगमी आहे त्याचे पहिले प्रयोग आम्ही बघितलेत. याकूब मेमनचं थडगं सुशोभीकरण करताना, नवाब मलिकच्या संरक्षणात उतरताना, दाऊदच्या बहिणीबरोबर धंदा करणाऱ्यांना संरक्षण देताना, याकूब मेमनला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या असलम शेख बरोबर चोरी करताना, शर्जील उस्मानीला मुंबई आणि महाराष्ट्रात प्रवेश देताना हे आम्ही वारंवार बघितलंय. आणि त्यामुळे आमचा सवाल तर उद्धवजी तुम्हाला आहे, देव देश आणि धर्मासाठीच्या तुमच्या घोषणेचं काय झालं? एक खोट्या तक्रारीच्या रामवर्गणी आणि राम मंदिराच्या जागेवरना तुम्ही अग्रलेख आणि भाषणं केलीत. त्यावेळेला तुमच्या मुखातून उद्गार बाहेर आले. पण उद्धवजी, ज्या वेळेला काशी विश्वेश्वर कॉरिडॉर झाला त्यावेळेला स्वागताचे शब्द तुमच्या मुखातून का नाही आले? उज्जैन महाकाल मंदिराचा परिसर सुशोभित झाला, त्याचं समर्थन करणारे शब्द तुमच्या मुखातून का नाही आले? कारण एकच, विशिष्ट वर्गाची मतं मला हवी आहेत. जे काँग्रेसने सोडलं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पकडलंय आणि त्यामुळे जी काँग्रेसची गत झाली तीच गत यांची होईल. मुंबईकर, मराठी माणूस त्यांना माफ करणार नाही. त्यामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे तुम्ही मांडले. जागर मुंबईचा आहे याच्यामधलं स्वरूप नेमकं काय असणार आहे? कारण का भ्रष्टाचाराचे मुद्दे तुम्ही आधी मांडून झालेले. जागर मुंबईचा हा मुंबईकरांच्या आवाजाचा कार्यक्रम आणि यात्रा आहे. आणि त्यामुळे जे प्रश्न मी या ठिकाणी मांडले, मतांसाठी जोगवा विशिष्ट वर्गाचा आणि मतांसाठी गाजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आणि मुंबईकरांचा जागर भारतीय जनता पार्टीकडे. विकासाचे सर्व प्रश्न, महापालिकेतला भ्रष्टाचार, मुंबईकरांच्या सेवेमध्ये 25 वर्षातली कमतरता आणि स्वतः मुंबईकरांच्या मनातली मुंबई, या सर्व विषयावर जागर मुंबईचा यात्रा आम्ही करणार आहोत. गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. या वर्षातलं रेशोचं काढण्यात तर सगळ्यात जास्त आहे. विरोधकांची भूमिका तुम्हाला न पटणारी जरी असेल तरी भाजप ओला दुष्काळ जाहीर का नाही करत? मला वाटतं ज्याचा या विषयातला अभ्यास आहे तोही हे मान्य करील की ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमधले जे निकष, नियम, नियमावली, प्रथा, परंपरा आहेत त्याच आधारावर ते केले जातात. सरकार त्याचा योग्य निर्णय घेईल. पण सरकारने ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान या काळात झालंय त्याला भरीव मदत करण्यामध्ये हात आखडता घेणार नाही, घेतला नाही, त्याला मदतच करेल. महत्वाचं विधान केलेलं आहे की भाजपाची राज्यात सत्ता येण्यास राष्ट्रवादी कारणीभूत आहे. दुसरा प्रश्न जोडून जी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे, मोदी हटाव मोहिमेसाठी यात्रा सुरू असल्याचं ते स्वप्न तर मोदी हटावे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं स्वप्नच आहे. आणि स्वप्नरंजन करायला कुठला टॅक्स लागत नाही. पृथ्वीराज चव्हाणजींना हल्ली खूप वेळ आहे आणि त्यामुळे स्वप्नात रंगले ते अशी त्यांची अवस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत आहे भाजपची सत्ता महाराष्ट्रात
यावर अधिक खुलासा त्यांनी केलेलाच बरा, एवढंच मी पृथ्वीराज चव्हाणांना सांगेन. दुसरा प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या बाहेर 3 प्रकल्प केलेले आहेत गुजरातला, जे नरेटिव्ह सेट केलं जात आहे ते खरं आहे का किंवा काय आहे? ज्या पद्धतीने रोजगार निर्मिती प्रकल्प आणि महाराष्ट्र या विषयामध्ये खोट्याचे धुवारे पसरवले जात आहेत, त्यावर मी भाष्य एवढंच करीन की असत्य असत्य आणि असत्य पसरवलं जात आहे. थेट सवाल आहे, 2.5 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या MOUचा एखादी कॉपी या एअरबस प्रकल्पाची तुम्ही दाखवा. सप्टेंबर 2021लाच जो प्रकल्प गुजरातला जातोय जाईल असं म्हणतो, त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी. माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मीटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे, मग प्रश्न उपस्थित करावेत. आणि म्हणून मीडियाच्या मित्रांच्या या सगळ्या प्रश्नांचं आम्ही स्वागत करतो, कारण 2.5 वर्ष राज्य केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला एकही प्रश्न आणि त्याचं मूल्यमापन आपण मीडियाचे मित्र करायला तयार नाहीत. पण 3 महिने 2.5-3 महिने जे सरकार आलं त्याच्याकडनं अपेक्षांचे प्रश्न आपण रोज पसरवतायत. तुमच्या अपेक्षा आमच्याकडनं आहेत, त्याचं स्वागत, पण कधी सत्याचंही मूल्यमापन आपण कराल ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. किशोरी पेडणेकरांवरती जी कारवाई झाली त्यांच्यावरती कारवाई अजून झालेली नाही, पण त्यांना चौकशीला उपस्थित राहावं लागलं. त्यांचं म्हणणं होतं की भाजपने ठरवून केलेल्या गोष्टी आणि तपास यंत्रणांना भाजपने हाताशी धरलेल्या असं त्यांचा आताचा आरोप आहे. अहो, झोपडपट्टीवासियांचं घर खायचं, त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर राजकीय प्रश्नांचा समोर विषय आणून लपून राहायचं, हा कुठला भाग आहे? खरं तर माझी अपेक्षा किशोरीताईंकडनं ही होती, मी त्यांना ओळखतो, तुम्ही ज्या घरावर प्रश्न उपस्थित केला ते मुंबईकरांचं आणि मराठी माणसाचं घर असेल तर हो, मी ते तुम्हाला परत करते ही भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याऐवजी ते ठेवायचंही आणि प्रश्न विचारणाऱ्यावरच आरोप करायचे, ही जुलमी पद्धत आहे. मराठी झालं. सवाल ये है कि फिर आपके मंत्री कौन से बड़े प्रोजेक्ट की बात कर रहे थे कि जो महाराष्ट्र में आने वाला था? आज जो विषय मैं यहाँ पर रख रहा हूँ वो चिंताजनक भी है और महत्वपूर्ण भी है. इस विषय का गांभीर्य और उससे कल आने वाले परिणाम, इसके बारे में आज ही सोचने की आवश्यकता है. इसके लिए आज के प्रेस कॉन्फ्रेंस है. कोई भी पॉलिटिकल पार्टी अपने कार्यक्रम, अपनी विचारधारा और अपने भविष्य का रोड मैप रखने का स्वातंत्र रखता है, हम उसको मानते भी हैं. लेकिन इस प्रकार से अपने पार्टी के कार्यक्रम, विचारधारा को रखने के बाद अगर सामाजिक प्रश्न निर्माण हो सकते तो उसको पूछना ये हमारा कर्तव्य मानकर हम इसको पूछते हैं. 22 अक्टूबर को सामना न्यूज़पेपर में फ्रंट पेज पर एक आर्टिकल और न्यूज़ आई कि कोई एक मुस्लिम संगठन ने मराठी मुस्लिम इस नाम से शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गठ को समर्थन दिया. समर्थन किसका लेना, किसने लेना, लेना कि नहीं लेना, उनका सवाल है. लेकिन कहने की बात तो ये थी, नरेटिव तो ये सेट करना था कि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ये पार्टी मराठी और मुस्लिम इन मतों को इकट्ठा करना चाहती है. वो उनका अधिकार भी होगा, लेकिन अन्य भाषिक और मुस्लिम वोट को लाने के बाद मराठी वोट न चले जाए, इसके लिए शब्द प्रयोग यूज किया गया मराठी मुस्लिम. करना था मराठी और मुस्लिम,
किया मराठी मुस्लिम। और ये बात हम इसके लिए कहते हैं क्योंकि उसके बाद इस नरेटिव को फैलाने के लिए जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के आज के मित्र खड़े हो गए और कुछ एक्स संपादकों ने, एडिटर्स ने उसके ऊपर शो भी कर दिया, वीडियो भी रिलीज किया, कोई करंट संपादकों ने उसके ऊपर चर्चा भी बनाई। और उन दोनों कार्यक्रमों में बताया ऐसा गया, मुंबई के जितने वार्ड है, जितनी विधानसभा है, उसमें मराठी वोट प्लस मुस्लिम वोट इकट्ठा करो तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की जीत का सपना दिखाया गया है। और इसके लिए आज ये सवाल उठाना आवश्यक है कि जात और धर्म के नाम पर हम वोट नहीं मांगेंगे, ये बाला साहब का विचार था। उद्धव जी, आपने उसको तिलांजलि क्यों दी? आज हमने पूछना चाहते हैं, जाति, धर्म और भाषा के नाम पर वोट आपको मांगना क्यों पड़ रहा है? अपनी पार्टी की महानगर पालिका में हार दिखाई देने के बाद ये आपकी तिलमिलाहट क्यों है? सवाल हमारा ये है, अगर मराठी मुस्लिम ये विषय और इस प्रकार की तुष्टीकरण की राजनीति उद्धव जी आपको चल सकती है तो मराठी जैन क्यों नहीं चल सकता? मराठी गुजराती का बैर क्यों है? मराठी उत्तर भारतीयों के विरोध में आप क्यों हो? और मराठी हिंदू इस विषय का आपने त्याग क्यों किया? और इसके लिए इन सवालों का भी जवाब हम आपसे चाहेंगे। भारतीय जनता पार्टी भाषा, धर्म, सामाजिक विषय पर वोट नहीं मांगेगी, न जात पर, न धर्म पर। हम तो विकास के काम पर, ये हमारा नारा है। और मराठी मुस्लिम अगर आप लेकर चलोगे, मराठी और मुस्लिम लेकर आप चलोगे तो भारतीय जनता पार्टी मराठी और हिंदू, मराठी और मुंबईकर, ये लेकर इस चुनाव में साथ में चलेगा। ये हम स्पष्ट करना चाहते हैं। हम ये बात को भी बताना चाहते हैं, कसाब को कहीं मराठी लिबास तो पहनाने का काम आपके मन में नहीं है ना उद्धव जी? मुंबईकर पहले ही परेशान है। मोहम्मद अली रोड और मालवनी में, मैं सिविक पैटर्न की बात कर रहा हूं, धर्म के आधार पर नहीं। यहां दो जगह पर ना बुलडोजर चलता है, ना बीएमसी चलती है। क्या इस प्रकार के तुष्टीकरण की राजनीति के बाद 437 स्क्वायर किलोमीटर के पूरे मुंबई पर यह मोहम्मद अली रोड और मालवनी पैटर्न चलेगा क्या? गली गली में इलीगल कंस्ट्रक्शन होगा क्या? गली गली पर इलीगल गैरेजेस होंगे क्या? आज मुंबई कर वैसे ही परेशान है। दोपहर की और रात की नींद वरिष्ठ नागरिकों को तकलीफ पैदा करती है। वो बाइकर्स से जो एक ही विशिष्ट एरिया से आते हैं, आवाज करते हैं। वहां पर जिस इलाके पर मुंबई में आज उनको प्रवेश नहीं था, वो प्रवेश देने के लिए मराठी और मुस्लिम राजनीति तुष्टीकरण की शिवसेना कर रही है क्या? जो सपना औरंगजेब का था, महाराष्ट्र और मराठी पर कब्जा करना, वो सपना अब उद्धव जी की शिवसेना करने वाली है क्या? औरंगजेब के सपने को पूरा करने के लिए यह तुष्टीकरण की राजनीति लाई जा रही है क्या? हमारा सवाल है उद्धव जी से। और इसके लिए मुंबई वासियों को और मुंबई वासियों की बात, जागर मुंबईचा ये यात्रा पूरे नवंबर के महीने में भारतीय जनता पार्टी मुंबई में करेगी। इस जागर मुंबई का, इस यात्रा का भाग इस तुष्टीकरण की राजनीति का सुफड़ा साफ करने का, मुंबई वासियों के प्रश्नों के ऊपर और तुष्टीकरण की राजनीति से और बढ़ने का जो खतरा है उसके खिलाफ, मुंबई महापालिका के भ्रष्टाचार के विरोध में,
महाराष्ट्र और केंद्र सरकार के विकास कार्यक्रमों के विरोध में चलने वाली शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के विरोध में, इन सभी प्रश्नों को लेकर पूरा नवंबर का महीना जागर मुंबईचा ये यात्रा मैं और मेरे सहकारी करेंगे। आशीष जी, पहला सवाल ये है कि लगातार कल से एक विवाद छिड़ा है कि गुजरात सारी इंडस्ट्री को भेजा जा रहा है और वो भी केंद्र सरकार और बीजेपी के इशारे पर सारी इंडस्ट्री को, मराठियों के रोजगार को बाहर भेजा जा रहा है। मराठी आदमी का रोजगार और इस प्रकार के प्रोजेक्ट महाराष्ट्र में 2.5 साल में उद्धव जी मुख्यमंत्री थे तब नहीं आए, क्यों नहीं लाए? मुंबई कर का रोजगार अगर अन्य राज्यों में और गुजरात में गया तो 2.5 साल में घर में बैठे मुख्यमंत्री और दूसरे के घर में काम करने वाले तत्कालीन ज्येष्ठ नेता उद्योग मंत्री, इनकी असफलता का कारण है। मराठीत ज्याला आपण म्हणतो, कारण ही म्हणण्याची वेळ आली आहे, जर तुम्ही मिंधे आणि कमळाबाईचं सरकार म्हणणार असाल तर आम्हाला प्रश्न विचारावा लागेल किंवा विचारतो आहोत किंवा विचारला तर गैर होणार नाही ना, की ही परिस्थिती जे रोजगार गुजरातेत गेले ते घरबशा मुख्यमंत्री आणि घरगड्या उद्योग मंत्रींमुळे झालेले आहेत तत्कालीन। कारण तत्कालीन जे उद्योग मंत्री होते ते कधी स्वतःच्या घराचा विचार करत होते, कधी मुख्यमंत्र्यांच्या घराचा, म्हणून घरगडी वरिष्ठ उद्योग मंत्री, आणि जे मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नाही ते घरबशा मुख्यमंत्री, यांच्या नाकर्तेपणामुळे स्थिती आलेली आहे असं आम्ही म्हणायचं का, हा आमचा प्रश्न आहे। आंदोलन करने जा रही है हर जिला मुख्यालयों पर। अगर एनसीपी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव जी के असफलता पर आंदोलन कर रहे हैं तो उसका हम स्वागत कर रहे हैं। सर सवाल ये है कि सर एक महीने पहले उदय सामंत जी ने बोला था कि ये जो एयरबस प्रोजेक्ट है वो नागपुर में आने वाला है, उन्होंने इसमें कॉन्फिडेंस भी जताया था। सही बात है, 2.5 साल में उन्होंने नहीं किया। सितंबर 2021 में स्पष्ट हो गया डिफेंस से कि यहाँ लाने के लिए तत्कालीन महाराष्ट्र की सरकार ने प्रयास करना चाहिए, डिफेंस से वो उन्होंने नहीं किया। तब जाकर उद्योग मंत्री आज के उदय सामंत जी ने ये प्रयास किया, वो उनका बयान है, वो उनका प्रयास है, मैं उसका स्वागत करता हूँ। उनका प्रयास ये महाराष्ट्र के हित में था। लेकिन फेल हो गया क्या प्रयास? प्रयास में उनके इनएक्टिवनेस के कारण पहले ही उनका निर्णय हुआ, प्रयास का समर्थन और असफलता का विरोध है। आशीष जी, आपकी तरफ से हमेशा ऐसा कहा जाता है कि 25 साल से शिवसेना का राज्य रहा, उन्होंने मुंबई में विकास कामों में काफी मतलब ठीक से नहीं किया विकास काम, तो उस समय तो आप लोग भी उनके साथ कंधा से कंधा लगा करके सत्ता में थे। अच्छा किया आपने पूछा, पहले भी मैंने बताया, आज स्पष्ट करता हूँ, वापस पूछोगे तो भी बताऊंगा। 25 सालों में मुंबई का महापौर भारतीय जनता पार्टी का कभी भी नहीं बना, नंबर 1। नंबर 2, स्थायी समिति जो टेंडर्स को अवॉर्ड करती है और बनाती भी है, वो मुंबई भारतीय जनता पार्टी को कभी भी नहीं दी। और शिवसेना ने भारतीय जनता पार्टी को नंबर 2 की ट्रीटमेंट देकर हमारे सुझावों को कभी भी नहीं माना, बल्कि बावजूद उसके हमने उसके खिलाफ संघर्ष किया है। ये भी याद रखिए, बार बार पूछेंगे तो भी बताऊंगा। क्राफेड मार्केट बेचने का काम शिवसेना ने किया, संघर्ष मैंने और भारतीय जनता पार्टी ने किया, तब बचा है। मुंबई में एलम तुर्टी पानी को सफाई करने के बारे में भ्रष्टाचार तब की शिवसेना ने किया, उसके खिलाफ संघर्ष गोपाल शेट्टी और भारतीय जनता पार्टी ने किया है। तब के महानगर पालिका ने संगणकीकरण, कंप्यूटराइजेशन के जो 7 ऐप बनाए, 7 प्रोजेक्ट्स बनाए, 7 प्लेटफॉर्म बनाए, उसमें भ्रष्टाचार किया शिवसेना ने, संघर्ष किया मैंने और भारतीय जनता पार्टी ने। मुंबई के ओपन प्लॉट बचाने के लिए बचाने का काम भारतीय जनता पार्टी के योगेश सागर और पराग अडवाणी ने किया, उसको बेचने का काम शिवसेना ने किया है। 25 साल का हिसाब आपको मिला है। पृथ्वीराज चव्हाण ने कहा है कि एनसीपी के कारण बीजेपी के रहा 2014 में आसान। मैं पृथ्वीराज चव्हाण जी को कहूंगा कि आप अब ना रुकिए ना झुकिए, स्पष्ट रूप से बोलिए कि एनसीपी ने क्या किया, महाराष्ट्र को जानने दीजिए।
महाराष्ट्र को बदनाम, महाराष्ट्र में अशांतता है, यहाँ आने से फायदा नहीं है, ये दिखाने का प्रचार का काम, इसको महाराष्ट्र द्रोह कहते हैं। और ये काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस कर रही है। जो बिजली कोई अगर उद्योग यहाँ पर लाता है तो उसको सस्ते में देने का निर्णय ही था, वो 2.5 साल को रोक दिया था उनकी सरकार ने। क्यों? जो आज गया बोल रहे उसका एमओयू क्यों नहीं दिखा रहे? जो प्रोजेक्ट गया उसका पाया भरनी का फाउंडेशन का एक फोटो भी क्यों नहीं दिखा रहे? ये महाराष्ट्र में कोई आए ही नहीं इस प्रकार का वातावरण निर्माण करने का काम, ये महाराष्ट्र द्रोह ये तीनों दल विरोधी पक्ष में कर रहे हैं। सुप्रिया सुळे असतील किंवा इतर नेते वारंवार ट्विट करत आहेत का 3 प्रकल्प गेले प्रकल्प अहमदाबादला किंवा गुजरातला का जातात, त्याचं उत्तरही भाजपतर्फे अर्थात ट्विटच्या माध्यमातून दिलं जातं। पण प्रश्न गुजरातला विचारण्याऐवजी सुप्रियाताई तुम्ही तुमच्या सरकारमधल्या उद्योग मंत्र्यांना का नाही विचारत? तुम्ही ज्यांना समर्थन दिल्या त्या मुख्यमंत्र्यांना का नाही विचारत? 5 प्रश्न तुम्ही आताच्या 3 महिन्याच्या सरकारला विचारताय, मग 2.5 वर्षाच्या सरकारला 1 प्रश्न सुप्रियाताई का नाही विचारत? कारण तुमच्या मनामध्ये सत्य आणायचं नसून महाराष्ट्राबद्दल पाप पसरवण्याचं आहे। सुप्रियाताई हात जोडतो असं करू नका। मला वाटतं खडसेजी स्वतःच आता अडचणीत आहेत, त्यामुळे भ्रमितावस्थेत ते असल्यामुळे त्यांच्या विधानाला आता सत्य मांडणं हा खतरा आहे, खतरों के खाली नाही। धन्यवाद।